सोनालिका ट्रॅक्टर्सची सर्व्हिस आणि मेंटेनन्सच्या योग्य पद्धती. सोनालिका आणि आमच्या डीलर्सची सर्व्हिस टीम आणि कामगार मित्रांनो, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड जे सोनालिका ब्रँड्सच्या ट्रॅक्टरचं उत्पादन करतात, त्यांचं मॅनेजमेंट आपल्या कार्यक्षमतेबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन करतं. आमच्या उत्तम परफॉर्मन्समुळे सोनालिका ट्रॅक्टर्सनं जगभरात विक्रमी कामगिरी केली आहे. आमची ही फिल्म आपल्या सर्वांना आणि आमच्या बहुमूल्य ग्राहकांना योग्य आणि पूर्णपणे व्यवस्थित ट्रॅक्टर्सची सर्व्हिस आणि त्याच्या मेंटेनन्सच्या पद्धतींना क्रमानं दाखवेल. ट्रॅक्टर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या विभिन्न प्रकारच्या ल्युब्रिकंट्सना आणि स्पेअर पार्ट्सना वेळीच बदली केल्यानं ट्रॅक्टरचं आयुष्य 50% वाढवता येऊ शकतं. म्हणजेच ग्राहकांचं सोनालिका ट्रॅक्टर चालेल वर्षानुवर्ष बिन अडथळ्याच्या. यामध्ये एक सर्वात चांगली बाब ही आहे की यानं ग्राहकांना मिळते संतुष्टी आणि यामुळे आमच्या सोनालिका ट्रॅक्टरमध्ये ग्राहकांचा विश्वास देखील बळावतो. शेतकरी बांधवांची सर्वात महत्त्वाची गरज आहे ट्रॅक्टर आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात DI आणि RX सिरीजचे सोनालिका ट्रॅक्टर्स, ज्यांना शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलंय. हे आहेत श्रीयुत मोहन प्रसाद आणि यांनी इतक्यातच सोनालिका DI सिरीजचा ट्रॅक्टर विकत घेतलाय, ज्याला सर्व्हिससाठी ते घेऊन आले आहेत आमच्या सोनालिका शोरूमच्या वर्कशॉपमध्ये. वर्कशॉप मॅनेजर कुमारी अंजू त्यांचं स्वागत करतात आणि त्यांचं सर्व्हिस जॉब कार्ड बनवतात. चौधरी साहेब चालक पुस्तिकेत उल्लेख केल्यानुसार 50 तास आणि 1 महिन्याच्या आतच आपल्या ट्रॅक्टरच्या प्रथम सर्व्हिसिंगसाठी आले असून पूर्ण काम समजून घेतल्यावर चौधरी साहेबांना कस्टमर लाऊंजमध्ये योग्य ठिकाणी बसवण्यात येईल आणि सर्व माहिती सर्व्हिससाठी फोरमॅन पर्यंत पोहोचवण्यात आली आहे. आमचे एक्सपर्ट मेकॅनिक जे पूर्णपणे प्रशिक्षित आहेत ते एक एक करून ट्रॅक्टरची तपासणी, आवश्यक बदल आणि साफसफाई करतील आणि प्रथम सर्व्हिसमध्ये हे आवश्यक आहे. सर्वप्रथम ट्रॅक्टरला पाण्याच्या फवाऱ्यानं नीट धुतलं जातं, म्हणजे कुठेही माती, ऑइल अथवा ग्रीस ट्रॅक्टरच्या बॉडीवर शिल्लक राहत नाही. धुतल्यानंतर ट्रॅक्टरला वर्कशॉप बेमध्ये आणून वाळवलं जातं. आता मेकॅनिक साहेब ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग सुरू करतील. इंजिन संपचा ड्रेन प्लग उघडून इंजिन ऑइल काढलं जातं आणि त्याचं इंजिन ऑइल फिल्टर देखील बदलण्यात येतं. सगळं ऑइल काढल्यानंतर ड्रेन प्लग घट्ट बंद करण्यात येतं आणि इंजिनमध्ये सोनालिका मॅक्झिमा इंजिन ऑइल ठरलेल्या प्रमाणात भरलं जातं. आता एअर क्लीनर असेंब्ली उघडून एअर क्लीनरची जाळी आणि बाउलला डिझेल आणि एअर प्रेशरच्या साह्यानं व्यवस्थित धुतलं जातं. स्वच्छ केल्यानंतर एअर क्लीनर बाउलमध्ये ठराविक प्रमाणात ऑइल भरून त्यांना घट्ट बसवण्यात येतं. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी कोरडं एअर क्लीनर किंवा ड्राय क्लीनर लावण्यात आलं आहे त्या ठिकाणी फिल्टर एलिमेंट हवेच्या मदतीनं स्वच्छ केलं जातं आणि जर फिल्टर एलिमेंट कापलेलं अथवा फाटलेलं असेल तर ते बदलणं आवश्यक असतं. आता फ्युएल कॉक बंद करून FIPचा फीड पंप बाउल किंवा जाळीला स्वच्छ केलं जातं. फ्युएल फिल्टर बाउलचा ड्रेन प्लग उघडून दूषित डिझेल बाहेर काढलं जातं आणि फ्युएल कॉकची जाळी देखील स्वच्छ केली जाते. वॉटर सेपरेटर मधून देखील पाणी काढलं जातं. आता 3 सिलेंडर इंजिनच्या टॅपेटचं क्लिअरन्स सेट केलं जातं. कंपनीच्या मानकानुसार इनलेट व्हॉल्व्हचं क्लिअरन्स 0.2 ते 0.3 mm आणि एक्झॉस्ट व्हॉल्व्हचं क्लिअरन्स 0.2 ते 0.4 mm ठेवलं जातं. आता इंजिनला फिरवलं जातं आणि टॅपेट व्हॉल्व्ह 2 नंबर आणि 5 नंबरला पूर्ण दाबलं जातं. पूर्ण दाबल्यानंतर व्हॉल्व्ह नंबर 1, 3, 4 आणि 6 ला फिलर गेजच्या मदतीनं सेट केलं जातं. मग इंजिनला 270 अंश क्लॉकवाईज फिरवलं जातं आणि नंतर 3 आणि 6 नंबर व्हॉल्व्हला पूर्ण दाबलं जातं. पूर्ण दाबल्यानंतर 2 आणि 5 नंबर व्हॉल्व्ह क्लिअरन्स फिलर गेजद्वारे सेट केलं जातं. आता 4 सिलेंडर इंजिनचं टॅपेट सेट करण्याची पद्धत अशा प्रकारे आहे. यामध्ये प्रथम 6 आणि 7 नंबर व्हॉल्व्हला दाबतात. पूर्ण दाबल्यानंतर 1, 2,
3, 4, 5 आणि 8 व्हॉल्व्हना फिलर गेजद्वारे सेट केलं जातं. मग इंजिनला 180 अंशातून क्लॉकवाईज फिरवलं जातं आणि 3 आणि 8 नंबर व्हॉल्व्हला पूर्ण दाबलं जातं. पूर्ण दाबल्यानंतर 6 आणि 7 नंबर व्हॉल्व्हना फिलर गेजद्वारे सेट केलं जातं. हायड्रॉलिक ऑइल स्ट्रेनर उघडून ते स्वच्छ केलं जातं आणि हायड्रॉलिक ऑइल फिल्टरला बदललं जातं. आता रेडिएटरच्या रिकव्हरी टँकच्या कूलेंट लेव्हलची तपासणी केली जाते आणि जर कमी असेल तर ते पूर्ण भरलं जातं. बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइट लेव्हलला तपासलं जातं आणि कमी असल्यास ते पूर्ण भरलं जातं आणि मल्टीमीटरच्या मदतीनं व्होल्टेजची तपासणी देखील केली जाते. ती जर 12.8 व्होल्ट पेक्षा कमी असेल तर बॅटरीला चार्ज केलं जातं. फॅन बेल्टचा ताण चेक करा. हा 10 ते 12 mm पर्यंत ठेवला जातो. मेकॅनिकल स्टीअरिंग बॉक्स ऑइलची लेव्हल तपासली जाते आणि ती कमी आढळली तर ती पूर्ण केली जाते. आणि पॉवर स्टीअरिंग असल्यास स्टीअरिंग टँकची लेव्हल चेक केली जाते आणि कमी असल्यास ती पूर्ण केली जाते. ट्रॅक्टरच्या ब्रेक आणि क्लच पेडलची फ्री प्ले तपासणी केली जाते. ब्रेक पेडलचं फ्री प्ले 50 ते 55 mm आणि क्लच पेडलचं फ्री प्ले 25 ते 35 mm असावं. कमी अथवा अधिक असल्यास ते ऍडजस्ट केलं जातं. आता ट्रॅक्टरचे सर्व नट बोल्ट्स चेक केले जातात आणि टॉर्क रिंचनं निर्धारित टॉर्क म्हणजेच टाईट केलं जातं. फ्रंट टायरच्या टो इंची तपासणी केली जाते. कमी जास्त आढळल्यास तिला ऍडजस्ट केलं जातं. ऑइल गेज, टेम्परेचर गेज व इतर मीटरच्या कार्यपद्धतीची तपासणी केली जाते आणि ट्रॅक्टरच्या इंजिनच्या RPMची देखील तपासणी केली जाते. ट्रॅक्टरमध्ये लावलेले सर्व ब्रीदर जिथं जिथं लावले असतील, जसे इंजिन, ट्रान्समिशन, हायड्रॉलिक आणि फ्रंट 4 व्हील ड्राईव्हची देखील साफसफाई केली जाते. शेवटी ट्रॅक्टरचं वॉशिंग, ग्रीजिंग आणि टायर प्रेशरची तपासणी केल्यानंतर रोड टेस्ट देखील घेतली जाते आणि हायड्रॉलिक कार्यप्रणाली देखील तपासली जाते. इथं प्रथम सर्व्हिसची प्रक्रिया समाप्त होते आणि ट्रॅक्टर श्रीयुत मोहन प्रसाद यांना सुपूर्द केलं जातं आणि त्यांना सल्ला दिला जातो की पुढली सर्व्हिस आजपासून 2 महिने अथवा 250 तासांच्या आत त्यांनी अवश्य करून घ्यावी. सर्व्हिस 2. तर या पाहूयात की दुसरी सर्व्हिस जी 250 तास किंवा डिलिव्हरीचे 3 महिने यापैकी जे आधी पूर्ण होईल त्याच्या आत करून घेतली पाहिजे. यामध्ये प्रथम सर्व्हिसच्या प्रक्रियेव्यतिरिक्त प्रायमरी फ्युएल फिल्टर बदलण्यात येतं आणि RX सिरीजमध्ये कोरड्या एअर क्लीनरच्या प्रायमरी फिल्टर एलिमेंटला स्वच्छ केलं जावं. या बाबीकडे पूर्ण लक्ष द्या की प्रथम सर्व्हिसच्या सर्व प्रक्रियांची पूर्णपणे उजळणी केली जावी, जेणेकरून ग्राहकाला आपला ट्रॅक्टर पुढील 250 तासांपर्यंत चालवताना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करायची वेळ येऊ नये. सर्व्हिस 3. 500 तास अथवा डिलिव्हरी पासून 6 महिन्याच्या आत जे आधी पूर्ण होत असेल सर्व्हिस करून घेतली पाहिजे. या तिसऱ्या सर्व्हिसमध्ये देखील प्रथम सर्व्हिसच्या पूर्ण प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जावी. याशिवाय ऑइल आणि फिल्टर बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सेकंडरी फ्युएल फिल्टर आणि पॉवर स्टीअरिंग टँकचं ऑइल तसंच ऑइल फिल्टरला देखील बदलण्यात येईल आणि कोरड्या एअर क्लीनरच्या प्रायमरी एलिमेंटला सुद्धा स्वच्छ केलं जाईल. सर्व्हिस 4. 750 तास अथवा डिलिव्हरी पासून 9 महिन्याच्या आत जी अट आधी पूर्ण होत असेल सर्व्हिस करून घ्यावी. जेव्हा ग्राहक चौथ्या सर्व्हिससाठी म्हणजे साधारण 750 तास ट्रॅक्टर चालवण्याच्या आत येईल तेव्हा देखील प्रथम सर्व्हिसच्या सर्व प्रक्रियांची पुनरावृत्ती केली जावी. याबरोबरच ऑइल आणि फिल्टर बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सेकंडरी ऐवजी प्रायमरी फ्युएल फिल्टर बदलण्यात येतं. सोबतच मॅग्नेटिक हायड्रॉलिक स्टेनर देखील बदलण्यात येतं. कोरड्या एअर क्लीनरच्या प्रायमरी एलिमेंटला देखील बदललं जातं. सर्व्हिस 5. 1000 तास अथवा डिलिव्हरी पासून 12 महिन्याच्या आत
जे आधी पूर्ण होत असेल सर्व्हिस करून घ्यावी. 5व्या सर्व्हिस दरम्यान जी 1000 तासांच्या आत केली जाते यात देखील प्रथम सर्व्हिसच्या सर्व प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जाते. सोबतच आणखी काही कार्य केली जातात, जसं ऑइल आणि फिल्टर बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सेकंडरी फ्युएल फिल्टर, इंजिन ऑइल, हायड्रॉलिक फिल्टर तसंच ट्रान्समिशन ऑइल देखील बदलण्यात येतं. सर्व्हिस 6 1250 तास अथवा डिलिव्हरीपासून 15 महिन्याच्या आत जे आधी पूर्ण होईल सर्व्हिस करून घ्यावी. 6व्या सर्व्हिस दरम्यान जी 1250 तासांच्या आत केली जाते प्रथम सर्व्हिसच्या सर्व प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जाते. सोबतच आणखी काही कामं केली जातात, जसं प्रायमरी फ्युएल फिल्टर, आणि पॉवर स्टेअरिंग टँकच्या ऑइल फिल्टर आणि ऑइलला बदलण्यात येतं. सर्व्हिस 7 1500 तास अथवा डिलिव्हरीपासून 18 महिन्याच्या आत जे आधी पूर्ण होईल सर्व्हिस करवून घ्यावी. प्रथम सर्व्हिस प्रक्रियेव्यतिरिक्त सेकंडरी फ्युएल फिल्टर आणि हायड्रॉलिक मॅग्नेटिक स्ट्रेनर देखील बदलण्यात येतं. सर्व्हिस 8 1750 तास अथवा डिलिव्हरीपासून 21 महिन्याच्या आत जे आधी पूर्ण होईल सर्व्हिस करवून घ्यावी. प्रथम सर्व्हिस प्रक्रियेसह यात प्रायमरी फ्युएल फिल्टर बदलण्यात येतं. सर्व्हिस 9 2000 तास अथवा डिलिव्हरीपासून 24 महिन्याच्या आत जे आधी पूर्ण होईल सर्व्हिस करवून घ्यावी. प्रथम सर्व्हिस प्रक्रियेशिवाय सेकंडरी फ्युएल फिल्टर, पॉवर स्टेअरिंग ऑइल फिल्टर आणि ऑइल देखील बदलण्यात येतं. जर मेकॅनिकल स्टेअरिंग लावलं असेल तर त्याचं ऑइल सुद्धा बदलण्यात येतं. ट्रान्समिशन ऑइल आणि हायड्रॉलिक फिल्टर देखील बदलण्यात येतात. हे लक्षात ठेवा, प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रथम सर्व्हिस दरम्यान केलेल्या प्रक्रियांची पुनरावृत्ती केली जाणं आवश्यक आहे. तसंच प्रत्येक 250 तासांच्या आत सर्व्हिस करून घेणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक तिसऱ्या कोरड्या प्रायमरी एअर फिल्टरसह सेकंडरी एअर फिल्टर देखील बदलणं आवश्यक आहे. तर आपल्या श्रीयुत मोहन प्रसाद यांच्याप्रमाणे जर आपण इतर ग्राहकांच्या ट्रॅक्टर्सना वर्षानुवर्षे चालवू इच्छिता तर या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि ग्राहकाच्या ट्रॅक्टरला दीर्घायुष्य द्या. या व्हिडिओ फिल्मला पाहिल्यानंतर जर आपल्याला ट्रॅक्टरच्या देखभालीसह त्याच्या वापरासंबंधी अथवा विशेष मॉडेल संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया ऑपरेटर मॅन्युअल पहा. संतुष्ट ग्राहक हेच आमचं उद्दिष्ट.